विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत. दिनांक 15 ऑक्टोबर ज्यावेळी आपण आपल्या प्रशालेमध्ये वाचन प्रेरणा दिन राबवत असतो, पण 15 ऑक्टोबर हा दिवस आपल्या परीक्षेचा असल्यामुळं आपल्याला त्या दिवशी हा कार्यक्रम करता येणार नाही किंवा तुम्ही परीक्षेत फार गुंग असणार आहे, त्यामुळे या कार्यक्रमाकडे एवढ्या गांभीर्यानं बघणार नाही. आणखी एक दिवस महत्त्वाचा निर्माण झाला, तो म्हणजे केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषा दिन असा दर्जा प्राप्त करून दिला आणि हा दर्जा प्राप्त करून दिलेला सप्ताह आपण 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान राबवायचा आहे. त्यामध्ये मराठीच्या विविध स्पर्धा असतील, वक्तृत्व, निबंध, गायन, वेगवेगळ्या या मराठी राजभाषा दिवसाचा किंवा मराठी राजभाषा दिवसाचा साप्ताहिक सोहळा संपन्न करावयासाठी आपण या निमित्तानं हे दोन संयुक्त कार्यक्रम आज आपल्या प्रांगणामध्ये आयोजित केलेले आहेत. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्याच जवळच्या शाळेचे मुख्याध्यापक पंडित विष्णू दिगंब हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी कारंडे सर, तसेच ते आमचे मित्र आहेत, मुख्याध्यापक संघाचे पलूस तालुक्याचे सचिव आहेत, सेक्रेटरी म्हणून अगोदर खजिनदार म्हणून काम केलं, तर
हे संयुक्त काम ते पाहत आहेत, तर त्यांना आम्ही विनंती केली की आमच्या प्रशालेमध्ये असे 2 संयुक्त कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि तुम्ही त्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून या आणि आमच्या मुलांना थोडंसं मार्गदर्शन करा. त्यांनी कोणताही विलंब न लावता शनिवारी मी फोन केल्या मला लगेच सांगितलं, सर मी येतोय. बरोबर 10:30ला त्यांना टाईम दिलं होतं. 10:30ला ते आपल्या प्रशालेमध्ये उपस्थित राहिलेले आहेत आणि आपला हा कार्यक्रम आपण त्यांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. मी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांच्या वतीनं लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर, ज्युनियर कॉलेज, व्यवसाय अभ्यासक्रम, त्याचबरोबर विविध शाखांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व प्रशालेचे आदरणीय शिक्षक गुरुजन वर्ग, त्याचबरोबर सर्व शिक्षिका, विद्यार्थिनी, आज आपण हा संयुक्त कार्यक्रम आयोजित करतोय. 15 ऑक्टोबर हा दिवस भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आहे. हा जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. सर्वत्र आपण या दिवसाची जी काही कार्यक्रम असतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरे केले जातात. विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना आजीवन शिकण्याची सवय लागावी, हा मुख्य उद्देश या दिवसाचा असतो. ग्रंथ आमचे साथी आहेत, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. म्हणून आपण हा दिवस आपल्या प्रशालेमध्ये 15 ऑक्टोबरला साजरा करत असतो. पण परीक्षेच्या कारणामुळे आपण हा दिवस अगोदर म्हणजे आज आपण साजरा करतो. एक वाक्य आहे, वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल. वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल या म्हणीप्रमाणे आपण सुद्धा ग्रंथ वाचले पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत आणि ज्ञान घेतलं पाहिजे. हा उद्देश या दिनाचा असतो. मित्रांनो, 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा महाराष्ट्रभर हा दिवस मराठी भाषा दिवस, अभिजात भाषा दिवस म्हणून हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. मराठी ही राज्यभाषा आहे याची मान्यता देण्यात आली आणि ही मान्यता देण्यात आल्यामुळं आपल्या महाराष्ट्रभर हा दिवस हे 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा कार्यक्रम राबवायचा आहे. हाही कार्यक्रम आपण अगोदर घेण्याचा उद्देश असा की या सप्ताहामध्ये बऱ्याच सुट्ट्या आहेत आणि आपली 5 तारखेपासून परीक्षा सुरू होते, काही विभागाची 6 तारखेपासून परीक्षा सुरू होते. त्यामुळं हाही कार्यक्रम असा संयुक्त कार्यक्रम घेतला आणि मराठी राज्यभाषा अभिजात दिवस हा वाचन प्रेरणा दिवसाचा एक भाग आहे, हा ग्रंथालयाचा एक भाग आहे. म्हणून हे दोन्ही कार्यक्रम आपण संयुक्तपणे घेतलेले आहेत. म्हणूनच म्हणायचं आहे मला, घासल्याशिवाय तलवारीला धार नाही आणि मराठीशिवाय या महाराष्ट्राच्या मातीला अर्थ नाही. मित्रांनो, मराठी जी आहे ती कणकर आहे, मराठी कधी वाकत नाही आणि मराठीमध्ये आपला अभिमान दडलेला आहे. हा महाराष्ट्र सांगतोय. अभिमान राखायचा आहे. असे हे दोन्ही संयुक्त